ऑपरेशन टायगर 3.0 सक्रिय झाल्याची चर्चा। शिवसेना उबाठाच्या 14 आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। अज्ञातस्थळी शिंदे आणि आमदारांची भेट झाल्याची माहिती। तुम्ही उगाच लिखे रेकॉर्ड कर। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण। अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची बोलली आहे ना ती। शिवसेना खासदार संजय दिना पाटलांची मगरुरी। पत्रकारांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी। किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। संजय पाटलांनी पत्रकारांना दिलेल्या धमकी प्रकरणाला शिंदेंकडून बगल। संजय पाटलांचं प्रकरण राऊतांवर ढकलण्याचा प्रयत्न। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध। एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय। राम मंदिर दानपेटी रक्कम चोरी प्रकरणात मोठी कारवाई। 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। घरांवर छापे टाकून अटक। भिवंडीतील कशेळीत 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार। खाऊसाठी पैशांचं आमिष दाखवून फ्लॅटमध्ये नेत अत्याचार। आरोपी अटकेत। अंधेरीत भरधाव कारचा काचा आणि भिंत तोडत जिममध्ये प्रवेश। सुदैवानं उपस्थित वेळीच बाजूला झाल्यानं जीवितहानी टळली। आणि पुण्यातील कॅफेमध्ये रचण्यात आला केतनच्या हत्येचा कट। सिया आणि चेतनच्या कॅफेमधील भेटीचा सीसीटीव्ही समोर। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। शिवसेना ठाकरे गटातल्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यावर आता शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या रडारवर आहेत। शिवसेना ठाकरेंच्या पक्षातील 20 आमदारांपैकी 14 आमदारांनी काल अज्ञातस्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनंतर आता ठाकरेंच्या पक्षाचे 14 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। लवकरच ऑपरेशन टायगर 3 हा परिणाम दिसू लागणार असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल विधिमंडळात याच कारणामुळे गैरहजर होते, अशी वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। तर शिवसेना ठाकरे गटातल्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यावर आता ठाकरेंच्या पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या रडारवर आले असल्याचं कळतंय। शिवसेना ठाकरेंच्या पक्षातील 20 आमदारांपैकी 14 आमदारांनी अज्ञातस्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतली असल्याची माहिती मिळते। ठाकरे गटाच्या 6 खासदारांनंतर आता ठाकरेंच्या पक्षाचे 14 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। आता एक मोठी बातमी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केलाय। गुणांचं समानीकरण करून अंतिम निकाल लावला जाणार आहे। मात्र ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्यानं ही परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थींकडून केली जाते। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। गुणांचं समानीकरण करून अंतिम निकाल लावला जाणार आहे। मात्र ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे आणि ही परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे।
बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीच्या एकूण 60 आमदारांपैकी फक्त 37 आमदार बैठकीला उपस्थित होते. दरम्यान 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण आलंय. अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा देखील समावेश आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र दिलंय. राऊतांनी पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी याआधी 5 लोकांना ठार केलंय असं धक्कादायक विधान केल्याचा दावा राऊत यांनी पत्रात केलाय. संजय पाटलांवर कारवाई करा असं संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायदा या अत्यंत संवेदनशील विषयांवरून मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं विधान केलं. त्यांच्या या विधानावरून सध्या जोरदार वाद रंगला. भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा डेटा सेंटरला विरोध त्यांनी केलेला आहे. डेटा सेंटरमुळे रोजगार मिळतोय, मात्र यामुळे पाण्याचा जास्त वापर होत असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यांनी जगातील काही देशांची उदाहरणं देत त्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या डेटा सेंटरला विरोध केला. एफडीए आयुक्त पदावर तुकाराम मुंढेंना 1 महिना पूर्ण झाला असून त्यांच्या नेतृत्वात राज्यभर धडक कारवाई सुरू आहे. महिन्याभरात गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसंच विनापरवाना औषधं आणि वैद्यकीय उपकरणांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विधानसभेत पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं आधीचं घर अनधिकृत असल्याचं, धक्कादायक असल्याचं वक्तव्य केलंय. तसंच या अनधिकृत घरात बोर देखील पाडली असल्याचं त्यांनी म्हटलं. आमदार रोहित पवार यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय. या भागातील काही लोक खोट्या शपथ खातात, पण मी तसा खोट्या शपथा खाणारा नाही. ते आधी हिरो होते, पण आता सत्ता पक्षात गेल्यानं ते झिरो झालेत असं रोहित पवार म्हणाले. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यानं राज्यातील 81 साखर कारखान्यांना सरकारकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 82 पैकी 7 कारखान्यांवर 232 कोटींहून अधिक वसुलीची कारवाई सुरू आहे. दरम्यान आजारी कारखान्यांना सॉफ्ट लोन, इथेनॉल कोटा वाढ आणि साखरेचा MSP वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती समोर येते. कोकणात 15 दिवसांच्या पावसाच्या दडीनंतर मान्सून सक्रिय झालेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. शेतीच्या कामांना वेग आलाय. पावसाअभावी पिकांचं नुकसान सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला आता काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय. साक्री, सिंदखेडा आणि शिरपूर या 4ही तालुक्यांमध्ये जोरदार झालेल्या पावसानंतर शेती कामांना वेग आलाय. जालन्यात काही